दीड महिन्यापूर्वी सोलापुरातील शिना नदीला महापूर आला होता आणि या महापुरामुळे 6 तालुक्यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं होतं. सोलापुरातील कोळेगाव या ठिकाणी जे आहे ते नदीकाठचं गाव जे आहे त्या नदीकाठच्या गावाचे बी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं होतं. त्याचबरोबर शेती पिकांचं देखील जे आहे ते या ठिकाणचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालं होतं आणि या नुकसानाची पाहणी करायला तब्बल दीड महिन्यानंतर जे आहे केंद्राचं पथक जे आहे ते कोळेगावात आलं होतं आणि ते पण रात्रीच्या सुमारास जे आहे ते हे पथक पाहणीसाठी आलं होतं आणि त्या रात्रीच्या सुमारास नेमकं या पथकाला काय निदर्शनास आलं याची माहिती घेण्यासाठी आपण सध्या कोळेगावात आलेलो आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे जे आहे ते शेतकरी जे आहे ते आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. काय सांगाल, केंद्रीय पथक आलं होतं रात्री आणि कशा पद्धतीची पाहणी केली? केंद्रीय पथक आलं ते त्यांच्या ड्युटी बाजूवर आले होते. त्यांनी काही केलेलं नाही, रोडच्या खाली उतरलेले नाहीत बंधाऱ्यावर. नुसतं इथनंच बॅटरी लावू बघितलं. बॅटरीने काय दिसतं याच्यात? काय बघितलं? एवढी एवढी मोठी रानं खरडून गेली ती. तुमचं मका गेले, तुमचं ऊस गेला, लोकांचा कांदा गेले निघून. ही काय रोडवर नाही दिसतं काय सगळं? काय सुद्धा नाही. त्यांची ड्युटी बाजवायची म्हणून आली होती रात्रीच्याला. काय सुद्धा नाही. ही दुनियाचं नुकसान झालेलं आहे. बघा खांब पडलं तर लोकांना पाण्याचं काय व्यवस्था नाही, कशाचं काय नाही. तर अन्न पाणी खायचं तर नाही, एवढे शासनाने हे केलेलं आहे. आणि त्यात केंद्रीय पथकावरनं हे आले अजून ते कुठं रोडच्या खाली गेले नाहीत कोणी बघायला. अजूनही काही शेतकरी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, केंद्रीय पथक आलं होतं, मोबाईलच्या टॉर्चने जे आहे ती पाहणी केली, नेमकी कशा पद्धतीची पाहणी होती त्यांची? केंद्राचं पथक रात्री 7:30च्या सुमारास आलं होतं. पण गाड्या आल्यानंतर जे ठराविक गाड्यापाशी जेवढी लोक येतील त्यांचं तेवढं ऐकून घेऊन त्यांचं ज्या पद्धतीनं काम मिळत होतं तेवढं काम करून ते निघून गेले. बाकी नुकसानग्रस्त पाहणी अशी करत असतील तर चांगली गोष्ट आहे. ती पाहणी संध्याकाळी करायची का दिवसा करायची ही शासनाने ठरवलं. बघा संध्याकाळचं नेमकं काय दिसालं त्यांना, म्हणजे जे पिकांचं नुकसान झालेलं दिसलं का त्यांना? ज्यांनी संध्याकाळी जी पाहणी केली ती त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे की संध्याकाळी काय दिसतं का दिवसा काय दिसतं. आपण कसं सांगणार त्याला? केंद्राचं पथक आते, केंद्राचं पथक तर एखाद्या खेडेगावात येते, ते काय महाराष्ट्र नाही आहे. त्यांना कशा हिशोबानं पाहणी करायला पाहिजे हे त्यांना समजलं पाहिजे. हे आपण सांगणं उचित वाटत नाही. पण त्यांनी सांगावं की त्यांनी संध्याकाळी येऊन काय पाहणी केली. आपल्यासोबतही काय नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आहेत. पुरामुळे काय नुकसान झालं होतं आणि त्याची नुकसानाची भरपाई मिळाली का? रात्री केंद्रीय पथक आलं होतं, केंद्रीय पथकासोबत आपलं काय बोलणं झालंय का? काय भरपाई? आता काय भरपाईचं अजून काय नाहीच. काय आलेलं 10-10 हजार रुपये कुणाला आले तर कुणाला गेले तर हो एवढंच केलेलं. बाकीचं काय विषयच नाही. रानातलं तर काय कुणाचं काय ऊस मका काय गेलेलं आहे त्याचं तर नाही. रानं खरडून गेली ती, त्याचं काय पैसे नाहीत. लाईट नाही, संध्याकाळी काय इथं व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. पोल ही पडलेला आहे तसंच आहे. 1.5 महिना झालं. घरातले आता गाळ काढायचं चालू आहे, गाळ काढायचं चालू आहे सध्याला. कोणी इकडे लक्ष नाही काय कोणाचं. काय काय केंद्रीय पथक आलं तर रात्री पाहणी केलं नाही का तुमच्या काय घराची? पाहणी करायला? काय कुठं बॅटरी नेणं, कुठे वाटेवरच बघून नुसतं कशी पाणी व्हायची. आज समक्ष येऊन घरात बघून काय झाले काय नाही खरी परिस्थिती बघा ना तुम्ही. रोडवरनं बघायचं काय? रोडवरनं बघून दिसतं का आमच्या घरातलं? संध्याकाळी 7-7:30 वाजता येऊन कळतंय का तुम्हाला? आज तुम्ही येऊन समजा बघायचं ना काय झालंय काय नाही, खरंच काय नुकसानकी झाली का नाही झाली. तुम्ही येऊन बघायचं ना इकडे तिकडे घरात काय शेतीत येऊन बांधावर येऊन बघायचं. रोडवरनं दिसतंय तुम्हाला टॉर्च लावून बॅटरी लावून. एकंदरच पाहायला गेलं तर केंद्रीय पथक जे पाहणीसाठी आलं होतं त्या केंद्रीय पथकाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. एकीकडे निसर्गाने मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं केलं आणि त्याचबरोबर केंद्रीय पथकाने रात्रीच्या सुमारास पाहणी करून शेतकऱ्यांची चेष्टाच केली का, असा सवाल देखील जो तो शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.